नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहित's किचन. तर आज आपण बघणार आहे पालक पनीरची रेसिपी. त्यासाठी आपण आपल्याला लागेल तेवढी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून. तो 2 टोमॅटो मध्यम आकाराचे घेतलेले आहे, ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आपल्याला लागेल तेवढं पनीर, एक जवळपास 200 ते 250 ग्रॅम पनीर घ्यायचं, म्हणजे 2 ते 3 लोकांची भाजी छान होऊन जाईल. आणि आता आपण स्वच्छ धुतलेली जी पालक आणि टोमॅटो आहे, याला छान मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेऊया. टोमॅटोचे 2 टोमॅटोचे 4च भाग करायचे आणि याला तेलामध्ये छान शिजवून घेऊया. तर आपण आता स्वच्छ पालक धुतलेली जी आहे ते आपण बारीक मोठ्या मोठ्या ह्याच्यात चिरून घेतलेली आहे. आता टोमॅटोचे असे एका टोमॅटोचे 2च भाग करायचे आणि हे असे जे बिया आहे, हे जे वरचं कवर आहे हे थोडं कापून घ्यायचं, म्हणजे हे कारण शिजलं जाणार नाही म्हणून. असे 4 भाग केले आणि मोठ्या मोठ्या आकारात पालक चिरली आपण. तर आपण आता याला छान पॅनमध्ये थोडं तेल टाकून शिजवून घेऊया टोमॅटो आणि पालकला. तर पॅनमध्ये आपण आता 50 ग्रॅम तेल घेतलेलं आहे, ते गरम झालेलं आहे. आता आपण ह्याला टोमॅटो आणि पालक सोडून देऊया, म्हणजे थोडी शिजून जाईल ते. तर आता आपण याला शिजवून घेऊया, वरून झाकणी ठेवून घेऊया. मीडियम फ्लेमवर 5 मिनिट ठेवून द्या, याला शिजून जाईल ते. हां, तर आता हे शिजलेलं आहे छान. आता याला बाहेर काढून आपण थंड व्हायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पनीरला हळद वगैरे लावून घेऊ आणि कांदा वगैरे चॉप करून घेऊ, त्यानंतर लसूण ठेचून घेऊ. तर असं याला रेस्ट करायला ठेवून देऊया, थोडं थंड होऊ देऊ, म्हणजे मिक्सरमध्ये याला मग पेस्ट बनवून घेता येईल आपल्याला. सगळं शिजलेलं आहे पालक आणि टोमॅटो. तर आपण आता हे थंड होतपर्यंत पनीरला हळद लावून घेतलेली आहे. हे बघा, असे मोठे मोठे पीस घ्यायचे, म्हणजे त्याला फ्राय करून काढायला सोपी जाईल आपल्याला आणि तुटणार नाही. तर आपण आता पॅनमध्ये तेल घालून घेऊया पनीर फ्राय करायला. मोठे पीस केल्याने काय होते की फ्राय करायला म्हणजे इझी जातं, पनीर तुटत नाही. कारण पनीर कसं थोडं नाजूक राहतं ना, तर मग ते आपण फ्राय करून जेव्हा काढायला जातो किंवा त्याला असं मिक्स करायला जातो ना, इकडून तिकडून पलटवायला जातो, तेव्हा तुटून जाते. त्यामुळे मोठे पीस राहिलेले बरे. असं याला जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण मग ते लाल येतं आणि रबरसारखं कडक होऊन जातं. त्यापेक्षा थोडं मऊगारच राहिलं पाहिजे. थोडं थोडं फ्राय करायचं चोही बाजूनी पलटून, असं 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 थोडंसं ढवळून घ्यायचं असं, म्हणजे जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे. तर आता आपण याला काढून घेऊया. तर आता हे पालक आणि टोमॅटो थंड झालेला आहे, आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे असं छान बारीक असं मिश्रण झालं पाहिजे. आपण याच्यात टाकून घेऊया. तर आता आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि पॉट पण स्वच्छ धुवून ते पाणी ठेवलेलं आहे, आपल्याला टाकायला कामी येईल. आणि पनीर पण आपण हळद लावून फ्राय केलेलं आहे छान. आता आपण विधी सुरू करायसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर आपण सगळ्यात आधी तेलामध्ये हे गरम मसाले सोडणार आहे. याला आपण तेजपत्ता, तमालपत्र म्हणू शकतो, हे कलमी, दालचिनी म्हणू शकतो, हे स्टारफूल आहे, हे विलायची आहे, हिरवी वेलची, हे लवंग आहे, हे काळे मिरे आहे, पेपर म्हणू शकतो. आणि एक अर्धा कांदा, एक कांदा छोटा मीडियम साईजचा आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे. 8-10 लसणाच्या बियांना छान ठेचून घेतलेला आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे छान फ्रेश क्रीम आहे, आपण दुधाची साय पण वापरू शकतो. आणि आता याच्यात तिखट, मीठ, हळद, जे काय आपले साधे मसाले आहे, त्याला आपण थोडं पाणी टाकून मिक्स करूया, नाहीतर मग ते तेलात जळून जाईल. तर आधी आपण तिखट घेऊया, लाल तिखट, हळद घेऊया,
जिरपूड घेऊया, धनिया पावडर, थोडं चवीनुसार मीठ. आता याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया, जेणेकरून तेलामध्ये ते जळणार नाही. कारण सर्व गोष्टी आधीच शिजलेल्या आहे, त्यामुळे ते तिखट शिजायला थोडं जळून जाईल ते लवकरच. तर आता आपण सुरू करूया. आता हे आपण पनीर फ्राय केलेलंच पॅन यूज करू शकतो, कारण त्याच्यामध्ये तेलच होतं. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आणि तेल गरम झालं की थोडे खडे मसाले सोडून देऊया. तर तेल गरम झालेलं, आपण खडे मसाले सोडूया. त्याला थोडं रेडिश ब्राऊन येऊ देऊया. आता आपण बारीक चॉप केलेला ओनियन टाकून घेऊया, कांदा. गॅसची फ्लेम हे लो टू मिडियमच ठेवायची, कारण जळलं नाही पाहिजे. जेव्हा आपण मिश्रण घालूया तेव्हा मग मिडियम टू हाय पण केली तरी चालेल. आता आपण लसूण घालून घेऊया, पेस्ट. लसूण थोडं गोल्डन ब्राऊन आल्यावर टाकायचं, म्हणजे लसूणची फोडणी छान बसली पाहिजे, नाहीतर भाजीला टेस्ट नाही येणार. असा सुगंध सुटला पाहिजे लसणाचा. थोडं रेडिश ब्राऊन आलं की मग आपण तिखट मीठ जे पाण्यामध्ये मिक्स करून पेस्ट बनवली आहे ते टाकून घेऊया. आता छान मसाल्यांना तेल सुटू देऊया. तेल सुटलं की मग आपण ग्रेव्ही टाकून घेऊया, जी आपण बनवलेली आहे, पालकाचं मिश्रण. तेल बाहेर आलेलं आहे, सुटलेलं आहे. आता आपण मिश्रण घालून घेऊया. छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. ढाबा स्टाईल पालक पनीर बनवायचं असेल तर थोडं तेल तुम्हाला जास्त वापरावं लागेल, म्हणजे कसं भाजी झाल्यावर थोडं तेल बाजूबाजूला सुटलं पाहिजे. जर तुम्ही तेल कमी टाकलं तर ते असं घट्टसर पेस्टच दिसेल भाजी, तेल बाजूबाजूला निघणार नाही. आता याला छान 10 मिनिट तेलामध्ये शिजून घेऊया. असं पालक शिजल्यानंतर असं तेल सुटतं बाजूला आणि असे बबल्स, असे फुटकुळ्या फुटतात. हे बघा, असे बबल्स फुटत आहे. याचा अर्थ आपली भाजी छान शिजून राहिली आहे तेलामध्ये. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. हे आपण मिक्सरचा पॉट धुतलेलंच पाणी आहे, ते घालून घेतलं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे, जसं एकदम घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा उपयोग कमी करा, पातळ पाहिजे असेल तर पाण्याचा उपयोग जास्त करा. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. फक्त थोडं मग मिठाचं लक्ष द्यायचं. पातळ जर करायचं असेल तर मीठ थोडं जास्त टाकावं लागते. आता असंच याला थोडा वेळ होऊ देऊया पाण्यामध्ये. थोडं आवळल्यासारखी झाली ग्रेव्ही की मग पनीर सोडून देऊया. हे बघा, आता असं आजूबाजूला तेलही सुटलेलं आहे आणि बबल्स पण येत आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर सोडून देऊया. थोडं मिक्स करून घेऊया. कर दो जी इसे मिक्स मुक्स होए. असं छान मिक्स झाल्यावर पनीर पण ग्रेव्हीला छान सोक करून घेईल, म्हणजे पनीर खाताना पण छान लागेल. आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम सोडून घेऊया.
याला पण छान मिक्स करून घेऊया. क्रीम सोबत तुम्ही छान बटर पण टाकू शकता, अमूलचं बटर घेऊ शकता, पण आम्ही घरी बनवलेलं तूप घेतोय. 1 चम्मच तूप टाका, त्यांनी काय होईल की ग्रेव्ही छान सेटल होईल आणि टेस्ट खूप छान येईल. घरी बनवलेलं गावरानी तूप आहे हे. तुम्हाला जर गावरानी तूप घरी कसं बनवायचं घरगुती त्याची जर रेसिपी बघायची असेल तर प्लीज कमेंट करा. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच बनवू. असं छान मिक्स करून घ्या त्याला. तुपानी काय होते, थोडी ग्रेव्हीला रंगत पण छान येते, टेक्स्चर आणि टेस्ट पण छान येते आणि थोडी ग्रेव्ही अशी म्हणजे म्हणू शकतो ना खूपसुरत दिसते. आपल्या चॅनलचं नावच आहे, थोडी प्रेम, थोडी चव, थोडी भरपूर मजा. आता आपली पालक पनीर ऑलमोस्ट होत आलेली आहे, म्हणजे रेडी होत आलेली आहे. आता तुम्हाला जर अजून थोडे चटकदार भाजी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला टाकू शकता. तर त्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मिळून जाईल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये मिळून जाईल गरम मसाला कसा बनवायचा. मी आधीच सांगितलं होतं की गरम मसाला तुम्ही व्हेज, नॉनव्हेज, रस्सेदार, तर्रीदार कोणत्याही भाजीमध्ये टाकू शकता. तो युनिव्हर्सल मसाला आहे. तर आपण थोडा घालून घेऊया मामूली, थोडी भाजी चटकदार होईल. गरम मसाला छान मिक्स केलेला आहे. आता आपण कसुरी मेथी घालून घेऊया, याने पण छान टेस्ट येईल. आणि आता याला 1-2 मिनिट शिजू देऊन छान सेटल व्हायला गॅस बंद करून सेटल होऊ देऊ, म्हणजे आपली पालक पनीर रेसिपी रेडी आहे. गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. आता आपण याला छान झाकण ठेवून सेटल होऊ देऊया. 2 ते 3 मिनिटात ते सेटल होऊन जाईल, म्हणजे तर्री पण वर येईल आणि छान सेटल होईल भाजी. तर बघू शकता तुम्ही कशी छान रंगत आलेली आहे, ग्रेव्ही सेटल झालेली आहे, पालक पनीर रेडी आहे. तर आपण आता छान याला प्लेटिंग करून घेऊया. तर आपली प्लेटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान पालक पनीर बनवून रेडी आहे. तुम्ही आता याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही याला पोळीसोबत, चपाती, तुमचे फुलके, पराठे, बाजरीची भाकर पण यासोबत खूप अप्रतिम लागते. तुम्ही जे म्हणाल ते याच्यासोबत खाऊ शकता, किंवा याच्यासोबत जिरा राईस, साधा आपला स्टीम राईस आणि पालक पनीरची ग्रेव्ही खूप छान सुंदर लागते. नक्की एकदा बघा बनवून आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्हाला आवडल्यास कमेंट करून सांगा. आणि चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू.